रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजचा आपला जो कथाभाग आहे तो आहे विठ्ठल भक्त नामा आणि जना. साक्षात विठ्ठलाने नामदेवाचा नैवेद्य ग्रहण केला. एकदा नाही दोनदा. तो नामाबरोबर बोलायचा. नामाला भगवंताशी बोलायला आवडायचे. घरात जना होती, तीही देववेडी. जना आणि नामाचा संवाद देवाविषयीच. नामा वयाने लहान खरा, पण आवाज मोठा खडा. वारकरी संप्रदायातील पारंपरिक ओव्या अभंग ऐकून ऐकून पाठ झालेले. भक्तिभाव मनातून भरून वाहणारा. गोणाई नामा जनाला चक्क पाठशाळेत हाकलत असे. पाठशाळेतही नामा आपले विठ्ठल विठ्ठल पांडुरंग करू लागत. पंतोजी धावून येत. कित्ता गिरवायला किंवा अंक लिहायला सांगितलेले असत ते सोडून विठ्ठल विठ्ठल पांडुरंग रागारागाने ते नामाला जवळ बोलावून घेत. कित्ता बरोबर असे. अंक घडाघडा म्हणे. पंतोजींना काय करावे कळत नसे. एके दिवशी बाजार वाटेवर त्यांना नामाचे वडील दामाशेट्टी भेटले. मुलगा विठ्ठल वेडा झालाय, प्रपंच व्यापार अशा कामी यायचा नाही असे दिसते, पंतोजी म्हणाले. दामाशेट्टींचा चेहरा गंभीर झाला. अभ्यास करत नाही का? कच्चा वाटतो का? पंतोजी पटकन उत्तरले, छे छे, अभ्यास सांगेल तो तयार, पण मुखात सतत विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. त्याच्यामुळं इतर मुलंही तसंच म्हणतात. यावर दामाशेट्टी काय बोलणार? सांगतो हो त्याला, असे म्हणाले झाले. दामाशेट्टी गोणाईला म्हणाले, अहो, आपला नामा फारच वेगळा आहे. पंतोजी सांगत होते की तो तर विठ्ठल वेडा आहेच. सगळ्या पाठशाळेतल्या मुलांना त्यानं ते वेड लावलं आहे. गोणाई म्हणाली, आपण व्यापारासाठी बाहेर जाता. हा पोर जेवायलाही वेळेवर येत नाही. कधी देवळात तर कधी वाळवंटात. सारखं आपलं विठ्ठल विठ्ठल. आता तरी तो घरात कुठं आहे? त्या जनाला पाठवलंय त्याला शोधायला. सारंच वेगळं. ती जनाही सारखं विठ्ठल विठ्ठल, हा नामाही सारखं विठ्ठल विठ्ठल. या विठ्ठलानं आपली ही दोन्ही पोरं बघा आपली ठेवलीच नाहीत. त्यानं दोघांनाही आपल्याच नादी लावलं. उभं आयुष्य आहे अजून. देवाचं आहेच की. आपणही देवपूजा नामस्मरण करताच की. पण घर शाळा अभ्यास सोडून मला तरी बाई आता भीती वाटते. गोणाईने डोळ्यांना पदर लावला. नामाला रागवावंसं वाटतं, पण काय म्हणून रागवायचं? त्याला अभ्यासाचं म्हणावं तर पंतोजी म्हणतात येतं सारं त्याला. बरं, तशी वाईट संगती म्हणावी तर तीही नाही. मुख्य विठ्ठलाचं नाम आहे, यासाठी त्याला रागवावं? आपला नामा ही त्याचीच कृपा आहे. दामाशेट्टी समजुतीच्या स्वरात म्हणाले. गोणाई म्हणाली, त्याचीच कृपा खरी. तो त्याला आपल्याकडंच ओढून घेतोय. नामा विठ्ठल भक्तीत रमलेला, प्रवचन कीर्तनाची मनस्वी ओढ असलेला. आजूबाजूच्या गावातली माणसे त्याला खास बोलावून न्यायची. कीर्तनात रंगणारे हे बालरूप त्यांना खूप आवडायचे. कधीकधी एक दोन दिवस नामा घरीच यायचा नाही. कोणी गावकरी येऊन सांगायचा, नामाची आई, नामा बाबूबरोबर मंगळवेढ्याला गेलाय, येईल उद्या परवा. गोणाई यावर काय बोलणार? गप्प बसायची. इकडे जनाबाई नामदेवाला शोधायला गेली. मंदिरातील गरुड मंडपात आली. कोणी एक मूर्तीच्या चरणांवर मस्तक ठेवत होता. पाठमोरा होता. अंगावरची वस्त्रे, डोक्यावरची कुंची आणि अंगलट तशीच होती. नामदेवा जनाने साथ घातली. त्या माणसाने वळून मागे पाहिले. तो नामा नव्हताच. त्याने जनाला विचारले, ताई, तुम्हाला कोण हवंय? जना म्हणाली, दामाशेट्टींच्या नामदेवाला मी शोधते. त्याला तर मी थोड्या वेळापूर्वी रुक्मिणी मंडपात पाहिलं. ती व्यक्ती म्हणाली. जना धावत धावत रुक्मिणी मंडपात आली. तर तिथेही मंदिरातीलच व्यक्ती. जना त्या व्यक्तीच्या मुखाकडे पाहतच राहिली. कधी त्याचे मुख नामदेवासारखे दिसे, तर कधी विठ्ठलासारखे, कधी दोघाहून निराळे. जनीच्या मुखावरील भाव पाहून ती व्यक्ती हसत हसत म्हणाली, आत्ताच त्याला मी पुंडलिकाच्या मंदिराकडे जाताना पाहिले. जना परत धावत पुंडलिक मंदिरात आली, तर तिथेही तीच व्यक्ती. ती व्यक्ती मोठ्यांदा हसत सुटली आणि म्हणाली, बघ नामा कसा आहे. आत्ता इथे होता. बघता बघता गोपाळपुरी गेला की. जना विचारी परत धावली गोपाळपुराकडे. तर गोपाळपुरात परत तीच व्यक्ती. म्हणते कशी, जने, तुझा नामा विष्णुपदी गेला बघ परत. जना विष्णुपदाकडे गेली. तिथेही तीच व्यक्ती हसत उभी. आता मात्र जना चिडली. डोळ्यातून आणि तिच्या थरथरणाऱ्या तनूमधून राग व्यक्त होत होता. धावून धावून श्वासोच्छवास जोरजोरात धपापत होता. तिने रागारागाने कमरेवर हात ठेवले. तेवढ्यात ती व्यक्ती विष्णुपदात विलीन झाली.
जनाला मोठा राग आला. ती तरातरा पांडुरंगाच्या मंदिरात आली. तिने त्या कटेवरी हात ठेवून विटेवरी उभ्या असलेल्या पांडुरंगाकडे मोठा जळजळीत कटाक्ष टाकला आणि तावातावाने बोलू लागली. तू कसला रे देव? तू तर पक्का स्वार्थी आहेस. किती पायपीट करवलीस मला. घामाघूम झाले बघ. अरे त्या नामाची घरी सारी जण वाट पाहतायत. आई वडील आऊताई. भक्तावर देवानं प्रेम जरूर करावं, पण त्याच्या आईवडिलांपासून भावा बहिणींपासून आप्तांपासून ओढून नेऊ नये. त्यांना त्या गोष्टीचं खूप दुःख होतं, पण तुला ती काळजी कसली? भक्त लालसेने तू आंधळा झालायस म्हणून तू त्याला लपवतो आहेस. घरच्या आप्तमंडळींना तू दुःख आणि क्लेश देतो आहेस. तू घातकी आहेस. जना रागारागाने बोलत होती. बोलता बोलता ती एकदम थांबली. तिला त्या कटेवर हात ठेवून विटेवर उभ्या असलेल्याचे मुख नामदेवाचे दिसले. दिसतच राहिले. मग मात्र ती भानावर आली. तिचा राग ओसरला. आपण देवाला नावं ठेवली, दूषणे दिली. आपली फार मोठी चूक झाली. तिच्या नेत्रांमधून झराझरा अश्रू गळू लागले. मुख अभंग गाऊ लागले. नामयाचे ठेवणे जनीस लाधले, धन सापडले विटेवरी. धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, धन्य विष्णुदास स्वामी माझा. गाता भावना वेगात ती कोसळणार तोच नामदेवाने तिला सावरले. नामा देवाकडे पाहून म्हणाले, विठ्ठला, जनाबाई किती दमली आहे बघ. का रे तिला इतकं छळलंस? त्याच्या प्रश्नावर विठ्ठल प्रसन्न हसले. आणखी वर हसतोस? तू मोठा मायावी आहेस. अगं जना, मी इथेच होतो. यानं मात्र तुला खूप पायपीट करायला लावली. मोठा छळवादी आहे हा. चल, मीच आज तुझे पाय चिपीन, तेल लावीन या पायांना. यानं तुला छळलं, आता याचं नावसुद्धा नको. जना भानावर आली होती. ती म्हणाली, अरे नामा, याच्या मुखाकडं तरी बघ, किती प्रसन्न आहे. त्याच्याच रूपात तू मला दिसलास. मला यानं धावायला लावलं खरं, पण मला यानं आज दर्शन दिलं. आज मी पूर्ण समाधानी झाले बघ. नामदेवाचे कर त्या प्रसन्न मुख विठ्ठलाला आपोआप जोडले गेले. तो गाऊ लागला, विठ्ठलासी पाहे, विठ्ठलासी ध्याये, विठ्ठलासी गाये सर्व काळ. विठ्ठल हा वृत्ती, विठ्ठल जपणे, चित्त वित्त मने सर्व काळ. विठ्ठल प्रसन्न झाले. गाभाऱ्यात आवाज घुमला, नामदेवा, ही जनाबाई माझी परमभक्त आहे. ती माझ्यावर प्रेम करते. रागावली होती खरी, पण खरं प्रेम करणाऱ्यालाच रागावण्याचा अधिकार असतो बरं. अरे नामा, प्रेम राग या मानवी जन्मातल्या नित्य भावना आहेत. या दोन्ही भावना तशा निर्मळच, पण यात ते द्वैत सतत विष कालवत असतं. उच्च नीच, जात, गरीब श्रीमंत स्थिती या गोष्टी परस्परांमधलं प्रेम कमी करून त्या जागी सूड वैर निर्माण करतात. मग मानवाचा दानव होण्यास वेळ लागत नाही. मानव लोकाचं रूपांतर दानव लोकात होऊ नये यासाठी उत्तम असणारा भक्तिमार्ग. प्रथम हा मार्ग मानवाला मानवच ठेवतो, नंतर तो त्याला मुमुक्षू बनवतो आणि त्याच साधना मार्गाने तो माझ्यात विलीन होतो. याच मार्गाचा तुम्ही दोघांनी आचार आणि प्रसार करायचा आहे. नामदेवा, ही जना कोण आहे तुला ठाऊक आहे ना? नामदेवाच्या आणि जनाबाईच्या नेत्रांमधून आनंदाश्रू गळत होते. नामदेव हात जोडून म्हणाला, विठ्ठला पांडुरंगा, ही जना साक्षात जगज्जननी आहे. माझी सावली आहे. जशी आऊताई तशीच जना. देवा, आज तू आम्हा दोघांशी बोललास, आम्हाला सन्मार्गात करण्याच्या सत्कार्याची प्रेरणा दिलीस. खरंच देवा, आमचा जन्म धन्य झाला. सार पै नाम विठ्ठलाचे आहे, दिननिची सोय मना लावी. नामा तर गायब होतोच, कधी 2 प्रहर तर कधी 2 दिवस. आज या जनाला शोधायला पाठवले तर तिलाही इतका उशीर. वाट पाहून दामाशेटी मंदिरात नैवेद्याचे ताट घेऊन निघाले होते. ते जाताना म्हणाले, अरे किती उशीर, जेवण वेळ टळायची वेळ आली. नामाने आणि जनाने हातपाय धुतले. आऊताई आणि गोणाई पाने घेत होती. गोणाई खूप चिडली होती, पण काय कोणास ठाऊक, नामा आणि जनाला पाहिल्यावर तिच्या तोंडून कठोर शब्दच निघेनात. शेवटी तिने जनाला विचारले, नामा एक असा, पण तू का ग इतका उशीर केलास? जनाने आपण नामाला कुठे कुठे आणि कसे कसे शोधले ते सांगितले. मग मात्र गोणाईला राग आला. ती नामाला म्हणाली, माझ्या जनीला इतका त्रास दिलास, तिला तू अशी पायपीट का करायला लावलीस? नामा म्हणाला, अगं आई, मी मंदिरातच होतो. ही सारी त्या विठ्ठलाची लीला. मला कोणता अनुभव आला सांगू? मी मंदिरात गेलो, नेहमीप्रमाणे नमस्कार केला. विठ्ठल मला म्हणाला, नामा चल आपण गायी घेऊन जाऊया. मी आणि विठ्ठल वाळवंटात आलो. तिथं खूप गायी होत्या आणि आश्चर्य असं, वाळवंटाचं वन झालं, चंद्रभागेची यमुना झाली. विठ्ठल गोकुळातला गोपाळ आणि मी पेंद्या.
यमुनाकाठी शेत होतं. पिकाला सुंदर कणसं आली होती. त्या कणसाच्या मोहानं गायी उधळल्या, कुंपण तोडून शेतात घुसल्या. आई, सगळ्याच गायी अशा खोडकर नव्हत्या. काही गायी मोकळ्या ठिकाणी उगवलेला चारा खात होत्या. मग मी लंगडत लंगडत शेताजवळ गेलो. गायींना प्रेमानं साथ घातली. गोपाळकृष्णाची शपथ घातली. गोपाळकृष्णांच्या ताब्यात त्या गायी दिल्या. गोपाळकृष्ण प्रसन्न होऊन म्हणाले, पेंद्या, या षड्रिपूंच्या गायी बरं. मग मी जागा झालो. बघतो तर मी मंदिरातच आहे आणि ही जना दमून कोसळायच्या बेतात होती. मीच तिला सावरलं. नंतर जनाने विठ्ठल दर्शन कसे झाले ते सांगितले. देवाने केलेला उपदेश सांगितला. नामा आणि जना आपली अनुभूती सांगत असताना दामाशेटी नैवेद्य दाखवून परत आले होते. जना आणि नामाची अनुभूती ऐकून माता पिता आणि औताई तिघेही गहिवरून गेली. जेवणाची तयारी झाली होती. सर्वजण भोजन मंत्र म्हणून जेवायला बसले. नामा एक एक घास घेत होता. मन मात्र विठ्ठलाचा आठव करून त्यालाच गात होते. तू माझी माऊली मी वो तुझा तान्हा, पाजी प्रेम पान्हा पांडुरंगी. तू माझी माऊली मी तुझे वासरू, नको पान्हा चोरू पांडुरंगी.